ओके. सो नेक्स्ट आहे की लर्निंग. तर याच्यामधून आपण काय शिकलेलं आहे? युअर स्किल आर युअर बिगेस्ट फायनान्शियल ॲसेट. म्हणजे तुमचे जे स्किल आहेत, दीज आर द बिगेस्ट फायनान्शियल ॲसेट फॉर यू. मल्टिपल इन्कम सोर्सेस प्रोव्हाइड ग्रेटर फायनान्शियल स्टेबिलिटी. म्हणजे जेव्हा तुम्ही मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करता ना, दॅट विल प्रोव्हाइड युअर फायनान्शियल स्टेबिलिटी. म्हणजे तुम्ही एका इन्कम सोर्सवर डिपेंड न राहता तुमचे नवीन नवीन इन्कम सोर्स असतात, जेणेकरून तुम्ही काय होतात की इन्कम सोर्सवर एका इन्कम सोर्सवर डिपेंड नाही राहत. आता याच्यामध्ये काय असते की जेव्हा तुमच्याकडे एकच इन्कम सोर्स आहे, तर डेफिनेटली काय होते की तो जर इन्कम सोर्स बंद झाला, तर डेफिनेटली तुमचं तिथं फायनान्शियली सिच्युएशन थोडी खराब होते. कारण की ऑलरेडी तुम्ही एका इन्कम सोर्सवर असतात. जसं सपोज आपल्या फॅमिलीमध्ये जर आपले आई वडील असतील, जर त्यांचा इन्कम सोर्स, त्यांचा जॉबच गेला किंवा त्यांचं इन्कम सोर्स बंद झालं, तर मग तेव्हा फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात. पण तुमच्याकडे जर 2-3 इन्कम सोर्स आहे, म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये महिना कमवत असाल आणि तुमच्याकडे 4 इन्कम सोर्सेस आणि त्याच्याकडून तुम्हाला 20-25 हजार जर महिना येत असेल, तर डेफिनेटली एक इन्कम सोर्स तरी बंद झाला तर बाकीचे इन्कम सोर्स तुमच्यासाठी चालू आहेत, तर जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम येणार नाहीत. लर्न डिजिटल स्किल टू स्टे रिलिव्हंट इन द मॉडर्न इकॉनॉमी. म्हणजे तुम्हाला काय करायचं की डिजिटल स्किल त्याच्यासोबत शिकायचे आहेत, जेणेकरून तुम्ही जे आहेत, जे म्हणजे आपण म्हणतो की डिजिटल युगामध्ये भरपूर काही नवीन गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही ॲज अ राहू शकतात. म्हणजे ॲज अ तुम्ही त्या फ्लोमध्ये असू शकतात. एंटरप्रेनरशिप इज अबाउट सॉल्व्हिंग प्रॉब्लेम, नॉट जस्ट मेकिंग मनी. एंटरप्रेनरशिप म्हणजे काय? बिझनेस जो आहे ते आपण लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज करतो, नॉट जस्ट मेकिंग अ मनी. म्हणजे आपण फक्त लास्ट इंटेन्शन त्याचं फक्त मनी मेकिंग नाही आहे, तर आपण कशा प्रकारे लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्याच्यावर आहे. बिल्ड अ पर्सनल ब्रँड बिफोर यू नीड अपॉर्च्युनिटी. म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटण्याच्या पहिले तुम्ही ॲज अ तुमचं पर्सनल ब्रँड बिल्डअप करू शकतात. सो दीज आर द की लर्निंग फॉर टुडेज मॉड्यूल 8. सो आपल्याला प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी काय करायची आहे ते माहीत पडलं. येस नंदिनी? तर ते मी बाय मिस्टेकली नेट प्रॉब्लेममुळे लिव्ह व्हावं लागलं ओके. होतं. ओके. सो प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय करायचं? ॲक्टिव्हिटी 1 स्क्रीनशॉट घेऊन घ्या. राईट डाऊन 3 स्किल यू ऑलरेडी हॅव. म्हणजे तुमच्याकडे कोणते 3 स्किल आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. राईट, तुमच्याकडे जे पण 3 स्किल असतील ते. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 2 काय करायची आहे? ॲक्टिव्हिटी 2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की रिसर्च करायचं आहे. वन फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म अँड आयडेंटिफाय. म्हणजे तुमच्याकडे जे स्किल आहे ते तुम्ही गुगलवरती सर्च करा की माझी ही स्किल किती लोकांना बेनिफिट देऊ शकते किंवा काय सर्व्हिस ऑफर करू शकते, किती डिमांड आहे त्या स्किलची आजच्या म्हणजे आजच्या लाईफमध्ये. म्हणजे आता जे सध्या चालू आहे त्या स्किलमध्ये काय पर्टिक्युलर डिमांड आहे. नंतर टिपिकल अर्निंग फॉर बिगिनर्स, म्हणजे त्याच्यामध्ये मी किती कमवू शकते. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी 3 काय करायची आहे? तुमचा पर्सनल करिअर रोडमॅप तुम्हाला बनवायचा आहे. व्हॉट करिअर डू यू वांट, म्हणजे कोणतं करिअर तुम्हाला पाहिजे. राईट. त्याच्यानंतर व्हॉट स्किल डू यू नीड, त्याच्यासाठी कोणत्या स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागतील. ॲज अ आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला तुमचं करिअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या स्किल अजून तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, तुम्हाला कोणत्या टेक्नॉलॉजी किंवा कोणतं टूल तुम्हाला शिकावं लागेल जेणेकरून तुमच्या आर्किटेक्चरसाठी ते यूज होईल, ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. राईट, गॉट इट? ओके. सो व्हॉट इज युअर नेक्स्ट प्लॅन फॉर नेक्स्ट 12 मंथ? एका वर्षासाठी तुमचा नेक्स्ट प्लॅन काय आहे ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. यस निशांत, सेम फॉर यू. व्हॉट करिअर डू यू वॉन्ट? फायनान्शियल एज्युकेशन, फायनान्शियल कोच, वेल्थ कोच. राईट, जे पण असेल त्याच्यासाठी तुला कोणत्या स्किल शिकावं लागणार आहेत, तर डेफिनेटली त्या लिहून काढायच्या आहेत आणि नेक्स्ट 1 इयरचं प्लॅन तुम्हाला करायचं आहे त्याच्यावर. ओके सर. राईट. ओके. सो की लर्निंग झालं. सो देन अ पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट. सो व्हॉट आर द पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट? सो हे स्क्रीनशॉट मृणालीला सेंड करा. आय थिंक शी लेफ्ट, मे बी ती ट्रॅव्हलिंगमध्ये आहे. ओके. सो नेक्स्ट आहे पॉवरफुल बिलीफ स्टेटमेंट. सो युअर डिग्री गेट्स यू अँड इंटरव्ह्यू, युअर स्किल बिल्ड युअर करिअर. म्हणजे तुमची डिग्री काय करेल, तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू पर्यंत प्रिपेअर करू शकते, पण तुमचे जे स्किल आहेत ते तुमचं करिअर बिल्डअप करणार आहे. राईट. डोंट वेट फॉर अपॉर्च्युनिटी, बिल्ड अ स्किल दॅट क्रिएट डेम. अपॉर्च्युनिटीसाठी वेट करू नका, बिल्ड द स्किल, तुमचे स्किल डेव्हलप करा अँड क्रिएट द अपॉर्च्युनिटी. राईट. इन्व्हेस्ट
इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ द रिटर्न लास्ट अ डिफरंट लाईफ टाईम. सॉरी, इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ द रिटर्न्स लास्ट अ लाईफ टाईम. म्हणजे तुम्ही जर तुमच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत राहाल तर डेफिनेटली लाईफ टाईम पर्यंत तुम्हाला त्याचा रिटर्न भेटत राहील. द मोर व्हॅल्यू यू क्रिएट फॉर अदर्स द मोर युअर इन्कम कॅन ग्रो. म्हणजे जेवढे तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफमध्ये व्हॅल्यू क्रिएट कराल तर तेवढं तुमचं इन्कम ग्रो होत जाईल. म्हणजे जेवढे तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जाल तेवढा तुमचं इन्कम तिथे वाढत जाईल. इन द सेन्स तुम्हाला फक्त लोकांची मदत करायची आहे तर अर्निंग जे आहे इन्कम ऑटोमॅटिकली तुमचं ग्रो होत जाईल. राईट. डायरेक्टली डोंट थिंक ऑन द इन्कम. पहिले तुम्ही इन्कमवर फोकस नका करू. पहिले तुम्ही लोकांचा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करू शकता, तुमचा बिझनेस कसा रन करू शकतात. राईट. ॲज अ आर्किटेक्ट, नंतर तुम्हाला ॲज अ आर्किटेक्ट बनायचं तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहेत तर ते कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन चालू असताना येस. सो एम ऑडिबल. ओके. सो जेव्हा तुम्ही करिअर ग्रोथ करत असाल तर तेव्हा बेसिकली तुम्हाला इन्कम बद्दल विचार नाही करायचा की तुम्ही किती लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे. जसं मी एक्झाम्पल देत होतो ॲज अ आर्किटेक्ट, तुमच्या आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे डेव्हलप होत असतील तर तिथे तुम्ही जाऊन त्यांना मदत करू शकतात की मी या प्रकारचं एक आर्किटेक्ट डिझाईन केलेलं आहे, ही या प्रकारची रूम आहे, इथे तुम्ही प्रॉपर तुमचं रूमचं जे आहे ते सेटअप करू शकतात. देन अप्रोच देम, स्टार्ट अप्रोचिंग देम की तुम्ही तुमचं करिअर कसं बिल्डअप करू शकतात. राईट. सोल्युशन देण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. राईट. तुम्ही तुमच्या जिथं राहतं घर आहे तिथं पण नवीन आयडियाज क्रिएट करू शकतात की या माझ्या रूममध्ये मी असं इंटेरियर करू शकते. राईट. या किचनमध्ये मी असं इंटेरियर करू शकते. सो थिंक अबाउट इट. जेव्हा तुम्ही थिंक कराल तेवढं तुम्ही एका पेजवर लिहून काढा किंवा ड्रॉ करा. सो डेफिनेटली इट विल हेल्प फॉर यू टू बिल्ड युअर स्किल. राईट. क्लिअर आहे. Yes, yes, Nishant, you also you can start teaching your friends. तुमच्या फ्रेंडला तुम्ही सांगू शकतात की मी या गोष्टी शिकलो, ॲसेट काय असते, लॅबिलिटीज काय असतात. राईट. या गोष्टी मी फायनान्समध्ये इम्प्लिमेंट करतोय, मी माझी SIP स्टार्ट केली आहे, तू केली आहे का. राईट. त्या गोष्टी तुम्ही तुमच्या फ्रेंडला सजेस्ट करू शकता. स्टार्ट इन्व्हॉल्विंग देम. म्हणजे जेणे काय करेल तुमचं एक नाव बनत जाईल की नाही हा काही काहीतरी डिफरंट करतोय. येस. डेफिनेटली. येस निशांत. सो उद्या Yes, म्हणजे नेक्स्ट सेशनला मला पाहिजे की तू कोणकोणत्या तुझ्या मित्रांना मदत केली आहे, काय सांगितलंय त्यांना, काय तू शिकतोय काय नाही, सगळं काय. येस. येस डेफिनेटली. yes, 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 ओके. sir. सो येस. सो टुडेज सेशन बेस्ट लाईन, द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज इन युअर सेल्फ. म्हणजे तुमची सगळ्यात मोठी जी इन्व्हेस्टमेंट आहे, सगळ्यात चांगली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कोणती आहे. इन्व्हेस्ट इन युअर सेल्फ. राईट. सो गॉट इट. तर जेव्हा पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर पहिले स्वतःमध्ये करा. म्हणजे आता तुम्हाला एखादा कोर्स जर जॉईन करायचा असेल, तो जर 4-5 हजाराचा असला तर नक्की तुम्ही तो जॉईन करा. डोंट लुक ॲट द मनी की यार हा जास्तच पैसे घेतोय किंवा काय करतोय, कारण की तिथून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटते. राईट. सो बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इन युअर सेल्फ. इज गॉट इट ऑल. येस. Yes, sir. Yes. येस सो सर. येस. So yes, share your feedback today. How was the session? सर सेशन तर खूप छान होता. सर, मी फ्रीलॅन्सिंग बद्दल तुम्ही सांगितलं त्यामध्ये पण मी जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा मला रिअलाइज झालं की मला पण काही करायचं आहे म्हणून, तर तेव्हा मी सगळ्यात स्टार्टिंगला फ्रीलॅन्सिंग बद्दलच काही रिसर्च केली होती. पण मग नंतर त्याच्यात असं म्हणजे स्किल्स बहुत शिकायला लागते म्हणून त्यामध्ये मी तितकं फोकस नाही केलं. नंतर मग मी पप्पाला म्हणलं की मला पण तुम्ही ज्या क्लब मध्ये आहे मला त्याच्यामध्ये जॉईन करवा. तर मग पप्पानी मला FFC क्लब मध्ये जॉईन करून दिलं आणि तिथून मी अजून काही शिकूनच राहिला आहो. अजून बहुत काही शिकणं बाकी आहे माझ्यासाठी पण. तर लर्निंग चालूच आहे. येस इज आ- फाईन. कारण की लर्निंग करता करताच तुम्हाला तुमच्या करिअरवर पण फोकस करायचं आहे.
कारण की जेवढं नॉलेज तुमच्याजवळ आहे, जेवढं तुम्ही शेअर कराल लोकांना, तेवढं तुमचं नॉलेज वाढत जाणार आहे. राईट? तुमच्याकडे ठेवून नॉलेज तुमच्याकडे ठेवून काही फायदा नाही आहे. इन्व्हॉल्व युअर फ्रेंड्स की मी आज हे शिकले. राईट? नंदिनी, जसं तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील तर त्यांना सांगा की मी या सेशनमध्ये असं असं शिकले, या गोष्टी मला माहीत पडल्या. मी सेव्हिंग करते, मी माझं गोल लिहिलेलं आहे, मी माझं म्हणजे एक बिझनेस अपॉर्च्युनिटीसाठी बिल्डअप होते, म्हणजे मी ग्रॅटिट्यूड करते, त्यांनी मला माझा असा इफेक्ट झालेला आहे. तो स्टार्ट शेअरिंग युअर नॉलेज. म्हणजे तुम्हाला जे पण नॉलेज भेटते इथून, या सेशनमधून म्हणा, तुमच्या कुठून अजून कुठे तुम्ही वाचत असाल, बुक रिडिंग करत असाल, तिथून काही नॉलेज भेटत असेल तर ते स्टार्ट शेअरिंग. असं नका समजू की यार मी याला शेअर केलं तर मग हा माझ्या समोर निघून जाईल, किंवा याला माझ्यापेक्षा माहीत पडलं तर हा जास्त माझ्या समोर स्मार्ट बनेल किंवा काय बनेल. डोंट थिंक अबाउट दॅट. आपण इथे फक्त लोकांना मदत करण्यासाठी आलोय. जेव्हा तुम्ही जेवढी मदत करसाल लोकांना, तेवढं युनिव्हर्स तुम्हाला रिटर्न बॅक देणार आहे. जर तुम्ही त्या गोष्टी तुमच्या स्वतःजवळ जर ठेवल्या तर डेफिनेटली त्याचा काही उपयोग होणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही तुमचं टॅलेंट लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाहीये. राईट? सो प्रत्येकाने त्यांचं टॅलेंट शेअर करा, व्हिडिओ बनवा. आणि अजूनपर्यंत तुम्ही मला कोणीही व्हिडिओ पाठवलेला नाहीये. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की मला एक व्हिडिओ बनवा की सर तुम्हाला या सेशन मधून काय वाटतंय, काय शिकायला भेटलेलं आहे. एक शॉर्ट व्हिडिओ 2-3 मिनिटाचा, की नक्की तुमच्यामध्ये काय चेंजेस आलेले आहेत. राईट? सर फ्रेंड्सची गोष्ट केली तर फ्रेंड्स तर माझे तितके आहे नाही, कारण की मी जास्तीत जास्त वेळ ऑलमोस्ट 90 to 95% ऑफ माय टाइम मी घरातच स्पेंड करतो, तितका बाहेर जात नाही. जर काही मम्मीला काही आणून द्यायचं असलं तरच मी घराच्या बाहेर जातो, ना तर त्या त्या व्यतिरिक्त मी घराच्या बाहेर जात नाही. म्हणून माझ्याकडे तितके फ्रेंड्स नाही आहे. आणि राहिली गोष्ट स्कूलमधले फ्रेंड्स, तर स्कूलमधले फ्रेंड्स दे आर ऑलरेडी दॅट मच वेल्दी, तो दॅट्स तर मी फ्रेंड्सला तितके ऍड नाही करू शकत, पण नॉलेज शेअर करायचं आहे तर ते करू येस, येस. शकतो. यू कॅन स्टार्ट शेअरिंग दर नॉलेज. असं नका समजू की ते खूप वेल्दी आहेत पहिल्यापासून किंवा काही गोष्टी आहेत. राईट? प्रत्येक जण त्याच्या त्याच्या परीनं वेल्दी असतोच. कारण की आपल्याला तोच माइंडसेट चेंज करायचा आहे. राईट? कारण की ते वेल्दी आहेत इन द सेन्स काय, की त्यांच्या आईवडिलांनी काहीतरी त्यांच्यासाठी केलं असेल. राईट? पण आपल्याकडे ती अपॉर्च्युनिटी आहे की आपल्याला आपल्या आईवडिलांसाठी काहीतरी करण्याची अपॉर्च्युनिटी आहे. राईट? ऑलरेडी त्यांना त्यांच्या पॅरेंट्स कडून भेटलेले आहे, पण आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे की आपण आपल्या पॅरेंट्ससाठी काय करू शकतो. की डोंट फील बॅड की ते ऑलरेडी वेल्दी आहेत म्हणून माझी त्यांच्यासोबत पटत नाही किंवा मी त्यांच्याशी बोलत नाही. आणि घरात राहून काही होणार नाही. थोडं बाहेर फिरा, मित्रांशी बोला. म्हणजे कॉलेजमध्ये जात असाल तर त्यांच्याशी फ्रेंडशी बोला की तू काय करतोय, काय नाही. ऍक्च्युली त्यांच्यापासूनही तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल. त्यांचे पेरेंट्स काय करतायत, कोणी बिझनेस असेल, कोणी जॉबमध्ये असेल, तर त्यांना विचारा की तुम्ही कशा प्रकारे, मग तुला पॉकेट मनी भेटली तर तू काय करतो, किती भेटते पॉकेट मनी. मग तो म्हणेल की मी स्पेंड करतो, हे करतो, ते करतो. नॉलेज शेअरिंग करा, डिस्कस करा या गोष्टी, जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल. फक्त घरी बसून राहणे किंवा फक्त हे करणं याच्यामुळे तुमचं जे एन्व्हायरमेंटल नॉलेज म्हणतो ना, जसं त्याला काय म्हणता येईल, एक बिझनेस नॉलेज नाही, जसं आपण म्हणतो की एक सोशल नॉलेज जे असतं ते तुम्हाला भेटणार नाही. ते भेटणं पण फार गरजेचं आहे. थोडं ऍक्टिव्हिटी करा, थोडे बाहेर जा. म्हणजे घरात बसून नका राहू. फक्त काहीतरी मित्रांशी बोला, त्यांना कॉल करा, भेटायला बोलवा. राईट? ग्रुप डिस्कशन करा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याबद्दलही माहीत पडेल आणि तुम्हाला ते पण समजेल की नाही, या गोष्टी हा चांगला करतोय का चुकीचा करतोय, की अजून तुम्हाला नवीन गोष्टी माहीत पडतील की हा नाही, हे इथे इथे इन्व्हेस्टमेंट करतायत, किंवा हे चांगल्या प्रकारे हा याचं पैशाचं मॅनेजमेंट चांगलं करतोय. तर त्या गोष्टी तुम्हाला माहीत पडतील. राईट? ओके. ओके सर. ओके. यस नंदिनी. येस सर. यस. कसा वाटला आजचा सेशन? आजचा सेशन तर सुरुवातीला चांगला होता,
आणि नंतर थोडंसं रेंज प्रॉब्लेम खूप जास्त होतं, तर ओके अर्धा लेक्चर अटेंड नाही करता आला. ओके पण स्टार्टिंगला खरंच चांगलं होतं. म्हणजे ओके आवडला ओके सुरुवातीला. येस सो फाईन तुम्ही याची रेकॉर्डिंग पुन्हा पाहू शकतात ड्यू टू नेटवर्क प्रॉब्लेम. हो, हो. सो डेफिनेटली आणि हं. तुम्हालाही त्याच गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता ॲज अ आर्किटेक्ट तुम्ही नवीन नवीन आर्किटेक्ट तुम्ही कसं जे ऑलरेडी आर्किटेक्चर आहेत प्रोफेशनल आहेत त्यांना तुम्ही फॉलो करू शकतात इंस्टाग्रामवर यूट्यूबवरती राईट लिंक्डइनवरती त्यांना फॉलो करा ते कसे डिझाईन करतायत कसे ते आर्किटेक्ट वाईज गोष्टी करतात तर ते तुम्ही त्यांना फॉलो करून त्या गोष्टी करू शकतात राईट. येस येस आणि तुमच्या सिस्टर. येस तुम्ही काय येस सर. करतात. मी आता 11th स्टँडर्ड मध्ये आहे. ओके 11 स्टँडर्डला. ओके ग्रेट. सो काय शिकायला भेटलं आतापर्यंत आतापर्यंत काय काय जेवढं समजलं. खूप काही शिकण्यासारखं पण आहे आणि खूप नवीन नवीन शिकलंय. पहिली गोष्ट म्हणजे आणि आजचा सेशन तर नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडं तर केलंच आहे म्हणा. आणि थँकफॉल की आपल्याला हे बघायला भेटेल की रेकॉर्डिंग आहे त्याची. येस येस. So, सो काय वाटतंय फायनान्शियली. खरंच भारी वाटतंय एकदम की आपल्याला कोणीतरी गाईड करायला आहे. आणि राईट त्यात पण सेविंग. अशा एजमध्ये तर खरंच भारी येस आहे. सेविंगची हॅबिट लागलेली आहे. हा मी म्हणजे याच्यापासून म्हणजे हे तुम्ही मॉडेल चालू व्हायच्या आधीपासून मी माझी आधीपासून सवय की पैसे जेवढे पण भेटले म्हणजे 1 रुपया असो कुठे पण आपलं असं घरी किचन मध्ये त्या डब्यावरती दिसले ना 1-2 रुपये मी लगेच माझ्या पर्समध्ये ठेवून द्यायचे किंवा असं टेबलावरती पडायचं असेल असं सेव्हिंग करायची मला लहानपणापासून सवय आहे. तो 1-2 रुपये 10 रुपये का होईना, मी लहानपणापासून सेव्ह करते. ओके ग्रेट ग्रेट. सो कंटिन्यू ठेवा तुमचं नॉलेज वाढवा. ॲज अ व्हॉट इज युअर करिअर पाथ म्हणजे कशामध्ये करिअर करायचं आहे तुम्हाला. इंजिनियर. इंजिनिअरिंग. राईट इंजिनिअरिंग कशात कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक. AI इंजिनियर. AI इंजिनियर. ओके ग्रेट. त्याच्यानुसार तुम्ही तुमचा रोडमॅप बनवा तुम्हाला कोणकोणत्या स्किल डेव्हलप कराव्या लागतील त्याच्यानुसार तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे राईट. तर आतापासून जर तुम्ही तुमचं फोकस राहाल तर डेफिनेटली तुम्ही लवकरात लवकर चांगलं करिअर तुम्ही बनवू शकता. ओके